मनुमाता। जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील मनुमाता म्हणजे बहुतांश खानदेशवासियांचं श्रद्धास्थान। केवळ खानदेशातूनच नव्हे तर नाशिक, मुंबई, पुणे आणि मध्य प्रदेश, राजस्थानमधून भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनासाठी येतात। उत्तर महाराष्ट्रातील अनेक कुटुंबियांची ही कुलदेवता असल्याने भाविकांची इथली संख्या कधीच अटत नाही। भावभक्तीने देवीच्या पायावर डोकं ठेवून मागणं घातलं तर कधीच पदरी निराशा येत नाही, ही भाविकांची श्रद्धा। त्यामुळे भाविकांच्या गर्दीत आणखीनच भर पडते। या ग्रामदेवतेच्या निर्मितीची आख्यायिका देखील आगळी वेगळी आहे। सातपुड्याच्या पर्वतीय रांगांमध्ये ईश्वरसेन नावाचा गवळी राजा राज्य करत होता। त्याच्याकडे गायी खूप मोठ्या प्रमाणावर होत्या। काही गायी महाराष्ट्रातल्या तापी तर काही गायी मध्य प्रदेशातील नर्मदा नदीवर पाणी प्यायला जायच्या। पण त्याच सुमारास महामारीच्या रोगाने खानदेशसह संपूर्ण तापी खोऱ्यात हातपाय पसरले होते। हजारोंच्या संख्येने माणसं आणि गुरं मृत्युमुखी पडत होते। काय करावं हे कोणाला सुचत नव्हतं। या महामारीपासून सुटका करून घेण्यासाठी ईश्वरसेन राजाने गवळीवाड्यापासून 3 किलोमीटर अंतरावर घनदाट अरण्यात मनुदेवीची विधिवत स्थापना केली। आजही मनुदेवी मातेचं मंदिर आणि गवळीवाड्या दरम्यान 13 फूट रुंद भिंतीचे काही अवशेष आढळून येतात। मानमोळी राक्षसापासून देवदेवता आणि गायींचं रक्षण करण्यासाठी मनुदेवीची स्थापना झाल्याचा उल्लेख भागवत पुराणातही आढळतो। भक्तांचं रक्षण करणारी मनुदेवी सातपुड्या जंगलात अधिवास करेल असं श्रीकृष्णाने मथुरेला जाताना सांगितल्याचे उल्लेख आढळून येतात। मंदिराच्या तीनही बाजूस उंच कठड आहेत। मंदिराच्या समोर अंदाजे 400 फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा आहे। वर्षातील 6 ते 7 महिने कोसळणाऱ्या या धबधब्याचं पाणी सातपुड्याच्या पायथ्याशी येतं। या ठिकाणी शासनाच्या मदतीने पाझर तलाव बांधण्यात आलेत। तलावाशेजारी छोटंसं टुमदार हनुमानाचं मंदिरही आहे। त्यामुळे मनुदेवीचा परिसर रमणीय आणि मनमोहक असा आहे। अतिशय पुरातनकालीन हेमाडपंथी शैलीचं हे मंदिर आहे। नवस बोलला जातो, त्या नवसाला ही पावते म्हणून मनातले इच्छित पूर्ण करते म्हणून मनुमाता म्हटले जाते। तसेच इथे पिठोरी अमावस्येला जी यात्रा भरते त्या यात्रेच्या दिवशी लाखो भाविक दर्शनाला आणि नवस बोलण्याला सुद्धा येतात। या भव्य मंदिराचा सभामंडप 86 बाय 50 फूट तर गाभारा 22 बाय 14 फूट इतका भव्य होता। मात्र आता मंदिराचा परिसर अनेक नव्या बांधकामांनी अद्ययावत केलाय। सर्वच जाती धर्माचे लोक या ठिकाणी मनुमातेच्या दर्शनाला येत असल्याने सर्व धर्म समभावाचं उत्तम ठिकाण हे मानलं जातं। देवीच्या दर्शनासोबत अनेक जण आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्या मनात नवस बोलत असतात, तर काही जण आपल्या मनोकामना पूर्ण झाल्या म्हणून नवस फेडण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी हजेरी लावतात। कोणी 5 नारळ देतं तर कोणी देवीला साडी चोळीने ओटी भरतं, कोणी देवीला भंडारा अर्पण करून आपला नवस फेडताना दिसतात। आता इथे येऊन खूप जास्त प्रसन्न वाटतं आहे। दर्शन होऊन गेलं आहे। आध्यात्मिक दर्शन घडलं, अगदी मनाला खूप प्रसन्नता वाटते। अगदी मन भरून आलं आहे, आता सांगता नको। आणि खूप बाहेरचं हे बघून, पाऊस, बाहेरचं निसर्ग बघून पण अगदी मनाने भावून गेली आहे। कुलस्वामिनी मनुमाता ही अनेक केवळ खानदेशच्याच नव्हे तर खानदेशच्या बाहेरची देखील कुलदेवता मानली जाते। यामध्ये लेवा पाटील समाज आहे, मराठा समाज आहे, वाणी समाज आहे, इतर समाज देखील आहे। या समाजाची ती कुलदेवता असून तिचे भाविक केवळ देशभरच नव्हे तर परदेशातही पसरलेले आहेत। या सगळ्या वैशिष्ट्यांमुळे मनुमातेचं हे मंदिर अध्यात्म आणि पर्यटनाचं एक मोठं केंद्र बनलंय। तर मग तुम्ही करताय ना प्लॅन इथे येण्याचा? चंद्रशेखर नेवेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, जळगाव।